नमस्कार मंडळी. आजही एक ओळ जरी वाचली किंवा कानावर पडली तरी संपूर्ण गाणं आपसूक तोंडातून बाहेर येतं. ते गाणं म्हणजे माझं घर माझं संसार या चित्रपटातील दृष्ट लागण्या जोगे सारे. आजही या गाण्याची किमया तीळ मात्र कमी झालेली नाही. हे गाणं आहे प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा चिटणीस. वयाच्या 21व्या वर्षी तिने या चित्रपटात काम केलं होतं. तिचा हा एकमेव चित्रपट ठरला. हा चित्रपट अजरामर झाला. एकाच चित्रपटामुळे ती घराघरात जाऊन पोहोचली. यातील गाणं देखील सुप्रसिद्ध ठरलं. ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडू लागली. मात्र प्रसिद्धीच्या एवढ्या उंच शिखरावर असतानाच मुग्धा चिटणीस यांच्यावर भलं मोठं संकट कोसळलं. दृष्ट लागण्या जोगे सारे असंच काही त्यांच्या आयुष्यात झालं आणि खरोखरच त्यांना दृष्ट लागली. मुग्धा चिटणीस यांचं वयाच्या 31व्या वर्षी दुःखद निधन झालं. अकाली बाजारपेठेत त्या पुन्हा कधीच दिसल्या नाहीत. 1994 साली त्यांना कर्करोगाने ग्रासले. अवघ्या 2च वर्षात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात त्यांची 5 वर्षाची एक मुलगी देखील होती. तिचा सांभाळ तिच्या आजी आजोबांनी केला. एकाच चित्रपटाने अजरामर झालेली दिवंगत अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांना आपल्या सफर ताऱ्यांची या चॅनेलद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली. याच चित्रपटामुळे अजिंक्य देव देखील नावारूपाला आले होते. तर मंडळी, तुम्हाला मुग्धा चिटणीस ही अभिनेत्री आजही आठवते का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.